हे बघ दिगू, बाकी मी काहीही सहन करीन, मला काही झालं तरी चालेल, पण माझ्या लाडक्या शंभू बाळाचा जीव जर धोक्यात असेल ना तर ते मी खपून घेणार नाही. बस झालं, बस. प्रत्येकाला नवनवीन साक्षात्कार काय होत आहे. सकुला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हेच मुळी तुमचं ध्येय झालंय. एकतर तुमच्या मनात पाप आहे किंवा माझी आणि सकूची तुम्हाला अडचण व्हायला लागली. यमुनाताई आणि काका उघड उघड बोलतच होते आणि आज तर रमाईने तिच्या कृतीतून सिद्ध करून दाखवले की मी अत्यंत नालायक, नाकर्ता आणि अक्कल शून्य मुलगा आहे. माझी पेढीवर बसायची लायकीच नाहीये. ती लायकी तर या सोंगट्या खेळणाऱ्या काकाची आहे. मी आणि माझी बायको या घरात राहायच्याच लायकीचे नाही होत. मी धडधाकट आहे. पिढीवर बसून काम करणार नसेल तर स्वतःही फुकट खाणार नाही. आणि माझ्या बायकोचाही कुणावर भार होऊ देणार नाही. त्यापेक्षा आम्ही हे घर सोडतो. चल सकू. दिगू शेठ, तुम्हाला आणि मालकीनबाईंना पाटलांनी गावात बोलिवलंय. कशासाठी? कशासाठी बोलायचं काही ठाव नाही, पण लगू यावं अशी विनंती आहे. जय चंद्रवा, जय चंद्रवा. हो मी सांगतो ना तुम्हाला, मला विचारा. ही बघा रांगोळी, सगळ्यांचा हिशोब चुकता करणार, एकेकाला संपवणार. शिवाय ते कुंकू आणि ती नथ, अहो असे भानामती, करणी मरणी, हे चटकणीचे अनेक प्रकार मी पाहिलेत. हे चेटकिणीचंच काम आहे, मी सांगतो ना. असं काही नसतं भास्कर बुवा. थोतांड आहे सगळं. भास म्हणा, अतिरंजित कल्पना म्हणा, काहीतरी हेतू ठेवून कोणीतरी हे करताय. बाकी चेटकिन वगैरे काही नाही. पण भास्कर बुवा सांगतायत ना. वा दिगू शेठ, डोळ्यांनी जे दिसतं त्याला भास कसा म्हणाल? तुमची बायको आहे म्हणून पाठीशी घालताय, पण आग माझ्या घरात लागली आहे. मी स्वतः सखूला बघितलंय आणि माझं जे नुकसान झालंय ते कोण भरून देणार? माझं बी केवढं नुकसान झालंय बघा की. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. बुवा खरं बोलतेस दिगू शेट. हो, मध्यरात्री लय मोठा आवाज आला. हे देवा, राम 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 राम. एका पाठोपाठ एक सगळी माडकी फोडून सकुताई काठी घेऊन सकुताई जात होत्या. मी आवाज बी दिला पण त्या थांबल्या नाहीत. हो काका, पण सकू अशी रात्री येऊन तुमची मडकी कशाला फोडेल? तुम्ही काय तिचे वैरी आहात का? आणि रात्रीच्या अंधारात तुम्हाला नीट दिसलं का कोण होतं ते? की अंदाजे बोलताय तुम्ही? भास्कर बुवा सांगताय म्हणून तुम्ही तिचंच नाव घेताय. कशावरून ती सकूच होती? नाही म्हणजे चेहरा दिसला का तुम्हाला? अहो दिगू शेठ, अहो गावातली माणसं ओळखू येणार नाहीत का? अहो रोज बघतो आम्ही त्या सकुताईंना.
त्या सकुताईच होत्या नक्की. हो नक्की. अहो उगा कशाला मी त्यांचं नाव घेऊ हा. कमाल आहे. तुम्ही पाठमोरं जाताना पाहिलं, तुम्हाला चेहरा दिसला नाही आणि भयंकर आरोप करत सुटलाय तुम्ही. दिगू तू जरा शांत राहा. गावातले जबाबदार रहिवासी म्हणून आपण पण जरा संयम दाखवायला हवा. खरं खोटं काय ते कधीतरी समजेलच ना. आणि कुंभार दादा भास्कर बुवा खोटं कशाला बोलतील. ठीक आहे, तुम्ही ठेवा संयम, पण आता सगळ्यांना सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही. आणि गावात कुणालाच कसलाच गोर घेण्याची गरज नाही. मी आणि सकू आता हे गाव सोडतोय. नाही, तुमच्या या खोट्या आरोपांचा मला सुद्धा वीट आलाय. नाही असं कसं, इतकं नुकसान झालंय आणि ते भरून न देतात पळून जाणार वय. वारा वा, आम्ही जाऊ दिलं तर जाल ना. गाव काय घर सुद्धा सोडता येणार नाही. काय दिगू शेठ, हे बघा सकुताईंबद्दल हे असं बोललेलं आम्हाला बी योग्य वाटत नाही. पण आम्ही अनुभव घेतलाय तो खोटा नाही ना ठरवता येणार. आधी भास्कर बुवा एकटे होते, पण आता तर पेच वाढू लागलाय. तेव्हा तुम्ही गाव सोडून जायचं नाही. त्यापरीस तुम्ही एक काम करा, तुम्ही ना सकुताईंवर नीट लक्ष ठेवा. हा म्हणजे त्यांना घराच्या बाहेर पडूच देऊ नका. म्हणजे कसं खरं खोटं समोर येईल. काय होय की नाही? वंसा असं नका ना करू. त्याला द्या ना माझ्याकडे. तुमची मांडी अवघडली असेल. जा ग बाई, लोचटच आहे मेली. तू आधी लांब हो, दूर हो, चल दूर हो. वंसा असं काय करताय? बघा ना, शंभू बाळाला माझी सवय लागली. माझ्याकडे येण्यासाठी कसं बघतोय बघा. अगं त्या निष्पाप जीवाला कुठं काय कळतंय. खेळ होईल तुझा, पण जीव जाईल ना त्या पोराचा. आणि मला सांग, त्या विहिरीत कधी असं लहान बाळाला कोणी सोडतं का? मी एवढी दुष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? सांगा ना, मी अशी कधी वागेन का हो? माझ्यावर विश्वास ठेवा. हे सगळं मी नाही केलेलं आहे. उभी उभ माझ्यासारखी. आधी तुझी बडबड बंद कर. आणि काही झालं तरी मी शंभूला तुझ्याकडे देणार नाही म्हणजे नाही. बरोबर आहे यमुनेचं. खबरदार शंभूला हात लावलास तर. शंभू माझा जीव आहे. त्याला दुखापत झाली तर अख्ख्या जगाला आग लावीन मी. ते काही नाही, त्या सखूला आता वटणीवर आणायलाच पाहिजे. सगळ्या गावात नाचक्की होते. लाज आणते ही मुलगी. रात्री अपरात्री गावात घुसून नको नको ते पराक्रम करते. चेटकी घराचं वाटोळं करतेच आहे, पण गावातही नासधूस करते. हिच्या पायी आमची मान खाली जाते. नको नको ते ऐकून घ्यावं लागतंय. ते काही नाही, आता या सखूला एकही संधी द्यायची नाही. मी सांगते तेच करायचं. यमुने, भाऊजी, सखूला तिच्या खोलीत बांधून ठेवा. चला नाही चल गा. रमाई, अगं सासूबाई, अहो मी काय केलंय? काय चुकीचे वागले मी? आणि सखूला बांधून ठेवायचं का? बांधून ठेवायला ती काय जनावर आहे का? आणि गावात जे नुकसान होतंय ते सकूच करते. याला काही पुरावा आहे का आपल्याकडे? अरे पण दिगू, उलट वहिनी करतायत ना ते योग्य तेच करतायत.
अरे तुझाच तर मुद्दा सिद्ध करतायत. माझा मुद्दा सिद्ध करताय कसा? म्हणजे बघ, अरे सखूला बांधून ठेवली म्हणजे ती गावात गेलीच नाही. मग गावात घडणाऱ्या गोष्टी ती करत नसून तिच्या नावाने दुसरं कोणीतरी करताय हे सिद्ध नाही का होणार? अरे काका, बस आता मला कुठलाच वाद नकोय. जे ठरलं ते ठरलं. सखूला बांधून ठेवायचं. चल ग सखो, चल. सासूबाई. रडत बसू नको. या इकडनं. चल सासूबाई. चल इकडनं. चल. खरंच खरंच हे समजा काय चाललंय, काय बी कळेना झालंय. सकुताईसने गावात समजे काय बाय बोलायला लागले ती. तर रे शंकर्या, निर्मळ मनाच्या सकुताईंनाच लई जाच आहे बघा. वय आधीच मालकीनबाई सकुताईंचा लई छळ करतात. त्यात नागोजी बाबांना पण लई त्रास दिलाय त्यांना. पण आता हे नवं काय बाई येतंय. आता मला सांगा, सकुताई दयाळू आहेत, विठ्ठल भक्त आहेत, त्या असलं काम करतील का? नाही, त्या कशापायी कुंभाराची मडकी फोडतील हो? बरोबर आहे गंगे. सकुताई हे असं करणं शक्यच नाही. नाही विठुराया, अरे बघतोयस ना र, अजून किती सकुताईंची कसोटी घेणार आहेस तू? त्यांना होणारा त्रास बघून निस्ता जीव घुसमटतो माझा. मग तुला दया येत नाही का रे विठुराया? अहो, तुम्ही अजून असे किती वेळ असे अवघडून बसणार आहात? जा ना, तुम्ही विश्रांती घ्या. विश्रांती? तुला असं गुरांसारखं बांधून ठेवलंय हेच मला बघवत नाहीये सखू. अगं तुला किती अवघडल्यासारखं होत असेल. तुझी अशी परिस्थिती असताना मला विश्रांती घेता येईल का सांग? ऐक, कुठे या महामायाने मला फसवून ठेवलंय. तर खोलीत काय चाललंय त्याचा अंदाजही येत नाहीये. मी किती वेळ इथे ताटकळत उभं राहायचं. आणि मला क्षमा कर सखू. मी तुला सोडवू शकत नाही, कारण मी तसा प्रयत्न केला तर त्याचा उलटा परिणाम होईल. तुला आणखी त्रास दिला जाईल. तेव्हा राहू दे अशीच. थोडी झोप घेण्याचा प्रयत्न कर. तुला झोप लागली की मी जाईन झोपायला. आणि हो, तुला काही हवं असेल तर सांग मला. अहो, तुम्ही माझी किती काळजी घेता. तुमच्या मायेने मला खूप भरून आलं. झोपले नाहीयेत, अजून जागे आहेत, पण झोपायची तयारी चालू आहे. कुठे निघाला? डुलकी घेऊन येतो. डुलकी कसली घेताय? पहारा द्यायला सांगितलंय ना तुम्हाला. मग इथेच बाहेरच थांबायचं. दिगूच्या तोंडाला पानं पुसून सखू केव्हा बेपत्ता होईल सांगता यायचं नाही. तेव्हा आज रात्री जागता पहारा द्या. झोपायचं नाही. डोळ्यात तेल घालून बारीक लक्ष ठेवा. सखू बाहेर गेली तर मी तुमचा गळा धरे. समजतंय ना? पहारा द्या नीट. अरे काय न्याय आहे हा? कुणाची म्हैस आणि कोणाला उड म्हैस? अरे मी का फुकट शिक्षा भोगायची? हा, येताना महामाया जाऊन ताणून झोपेल आणि मी इथे पहारा द्यायचा. लबाड बाई कुठली. ऐक, ए ड्युट्या, कुठे निघालास? हा,
इथून जर का बाहेर पडलास ना तर तंगडं म्हणून टाकेन तुझं. अगं पण आई, काय का या खोली बाहेर पडलास ना तर बघच. आगाई सखू वहिनीनं बांधून ठेवलंय ना, मग त्यांना काय हवंय नकोय ते बघून येतो ना. का तुझ्यावर जबाबदारी आहे का तिची? ए मूर्ख मुला, तू जर का इथून हल्लास ना तर तुला 4 धपाटे घालते की नाही ते बघ. तिची काळजी घ्यायला ना सगळे आहेत, कळलं? तिचा नवरा आहे ना तुझा दिगू दादा, तो बघेल तिला. अरे ते माझी अवस्था काय झाली ते बघ ना. अगं आई, आता तुला काय झालंय? अरे मला ना असे थरथरी भरले भीतीनं, असं कापरं भरलंय मला सगळीकडे ना. ती चेटकीण दिसते, चेटकीण चेटकीण बाई चेटकीण. हे पाय पाय कोणाचे आहेत? कोण आहे? कोणाचे पाय आहेत? आहो 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 उठा ना. आहो आहो अहो बघा ना कोण आहे तिकडे. आहो 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 उठा ना. आहो आहो अहो बघा ना बाहेर कोण आलं. आहो आहो इतकं हलवते पण आहो उठतच नाहीये. काय करू? हातात तर इथे हात होता. हात कुठे गेला?
कोण आहे? कोण आहे? कोण आहे? माझ्यासारखीच कशी काय दिसते? उतरती बघितली पण तीच उंची, तीच ठेवण. कोणी पटकन बघितली तर त्याला वाटेल की मीच आहे. कोणाला बोलावू का? सासूबाई? नाही नाही, सासू काकू. तर उभे माझ्यासारखीच आहे. मुख्य फरक आहे तो नाकात. तिच्या नाकात नात आहे आणि माझ्या नाही. कोणाला बोलवण्यात वेळ घालवण्यापेक्षा ती काय करते हे बघायला हवं. कुठे कुठे नाहीशी झाली. सकुताई इतक्या रातच्याला? सकुताई, ओ सकुताई, हाकला ओ का नाही देत? सकुताई, सकुताई, हे काय? सकुताई बी नाही आणि गंगेची पांढरी बी नाही. आता ते सकुताई होत्या, पांढरीला कुरवाळत होत्या. अचानक नाहीशा कशा झाल्या? विठुराया, अरे मला भास झाला का काय? मला एवढा त्रास कसा व्हायला लागला? आणि ती नाहीशी झाली. विठ्ठला, तिला शोधायला हवं. इतकी हुबेहूब माझ्यासारखी कशी काय होती? नाकात नथ होती तेवढाच फक्त फरक. बाकी अगदी माझ्यासारखीच होती. हीच बहुतेक त्या सगळ्या भयंकर गोष्टी करत असणार जे मी करते असं गावातल्या लोकांना वाटतं. कुठे गेली ती? मला शोधायलाच हवं.